वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7th मधील चॅप्टर नंबर 6 इंडायसेस मधील प्रॅक्टिस सेट नंबर 28 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ सेम बेस म्हणजे काय हा कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. सो सी दी डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ सेम बेस एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. 6⁴ डिवायडेड बाय 6⁻², दॅट मीन्स 6 स्क्वेअर. इज इट क्लिअर? हे डिव्हिजन आहे म्हणजेच हे आपण व्हर्टिकली कसं लिहू शकतो, 6⁴ अपॉन 6 स्क्वेअर. इज इट क्लिअर? म्हणजेच काय, ही जी पॉवर आहे ते म्हणजेच काय, 6 हे 4 टाइम्स रिपीट झालेलं आहे. हे आपण लास्ट लेक्चरला पण पाहिलेलं आहे. 6⁴ दॅट मीन्स 6 हे 4 टाइम्स रिपीट झालेलं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. म्हणजेच आपण हे कसं लिहू शकतो, 6 × 6 × 6 × 6 दॅट मीन्स 4 टाइम्स 6. इज इट क्लिअर? आणि तर 6 स्क्वेअर दॅट मीन्स 6 हे 2 टाइम्स रिपीट झालेलं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. सो 6 × 6. इज इट क्लिअर? म्हणजे इथं जर आपण बघितलं तर या 6ला हे 6 कट होणार आहे आणि या 6ला हे 6. इज इट क्लिअर? म्हणजे हे आपण कट करून घेतलेलं आहे. सो सिम्पली आपलं काय राहणार आहे, 6 × 6 दॅट मीन्स 6⁻², दॅट मीन्स 6 स्क्वेअर. इज इट क्लिअर? म्हणजेच दिलेलं जे एक्झाम्पल होतं त्याचा ॲन्सर काय आलेला आहे, 6⁻4 डिवायडेड बाय 6 स्क्वेअर इज इक्वल टू 6 ॲज इट इज राहिला आणि ही जी पॉवर आहे त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, सबस्ट्रॅक्शन झालेलं आहे. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलेलं, जर बेस सेम असेल आणि यांच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर जी पॉवर असते त्यांच्यामध्ये काय होत असतं, ॲडिशन होत असतं. दॅट मीन्स a⁻m × a⁻n असे जर असेल, मल्टिप्लिकेशन असेल तर आपण काय करतो, बेस ॲज इट इज ठेवत असतो आणि ज्या पॉवर आहेत त्यांच्यामध्ये ॲडिशन करत असतो. इज इट क्लिअर? म्हणजेच आणि डिव्हिजन जर असेल तर बेस ॲज इट इज, बेस जर सेम असेल आणि त्यांच्यामध्ये जर डिव्हिजन असेल तर बेस ॲज इट इज आणि ज्या पॉवर आहेत त्यांच्यामध्ये काय होत असतं, सबस्ट्रॅक्शन होत असतं. इज इट क्लिअर? सो आपला ॲन्सर काय होणार आहे, बेस ॲज इट इज 4 - 2. हे जर केलं तर काय येणार आहे, 6 स्क्वेअर. आणि याच्यावरून एक लॉ फाइंड आउट झालेला आहे, लॉ ऑफ इंडायसेस मधील वन ऑफ दी लॉ, a⁻m डिवायडेड बाय a⁻n इज इक्वल टू, दॅट मीन्स बेस जर सेम असेल आणि डिव्हिजन असेल त्या दोन्हीमध्ये तर बेस ॲज इट इज आणि ह्या ज्या पॉवर आहेत त्यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन होत असतं. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. हा आपला एक इंडायसेसचा लॉ आहे. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन, सिम्प्लिफाय. फर्स्ट वन, a⁻6 डिवायडेड बाय a⁻4. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर a⁻6 डिवायडेड बाय a⁻4 म्हणजेच काय, ए हे 6 टाइम रिपीट झालेलं आहे आणि डिवायडेड बाय ए हे 4 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये रिपीट झालेलं आहे. इज इट क्लिअर? म्हणजेच इथं काय दिसतोय आपल्याला, बेस सेम दिसतोय. सो आपण इंडायसेसचा लॉ फॉलो करू शकतो. इथं डिवायडेशन आहे आणि बेससुद्धा सेम आहे. सो आपण a⁻m डिवायडेड बाय a⁻n इज इक्वल टू बेस ॲज इट इज आणि पॉवरची सबस्ट्रॅक्शन. इज इट क्लिअर? हा लॉ फॉलो करणार आहोत. सो सी, a⁻m डिवायडेड बाय a⁻n इज इक्वल टू बेस ॲज इट इज, दॅट मीन्स a आणि पॉवर ह्या सबस्ट्रॅक्शनमध्ये आपण लिहित असतो. सो इथं बेस काय आहे, एच आहे आणि पॉवर काय आहे, 6 आणि 4. दॅट मीन्स त्यांच्यात काय होणार आहे, सबस्ट्रॅक्शन होणार आहे. 6 - 4 दॅट मीन्स आपला ॲन्सर काय येणार आहे, a⁻2 दॅट मीन्स a स्क्वेअर. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. a स्क्वेअर येणार आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड वन. Second example is m⁵ डिवायडेड बाय m⁸. इथंही काय आहे, m आणि m दोघांचाही बेस सेम आहे आणि डिवायडेशन आहे. सो आपला लॉ काय आहे, a⁻m डिवायडेड बाय a⁻n इज इक्वल टू a ॲज इट इज, दॅट मीन्स बेस ॲज इट इज आणि पॉवरचं सबस्ट्रॅक्शन. सो सिम्पली आपला बेस काय आहे, ए मीन्स इथं m आहे आणि m - n दॅट मीन्स पॉवरचं सबस्ट्रॅक्शन 5 - 8 दॅट मीन्स m इज इक्वल टू 5 - 8 दॅट मीन्स काय येणार आहे, -3. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल.
It is our final answer. The next third example is p raised to 3. That means p cube. पॉवर जर 3 असेल तर आपण कसं रीड करतो? p क्यूब डिवायडेड बाय p रेज टू 13. इथंही बेस सेम आहे आणि डिवायडेशन आहे. सो आपला लॉ काय आहे? a रेज टू m डिवायडेड बाय a रेज टू n इज इक्वल टू बेस ॲज इट इज आणि पॉवरचं सबस्ट्रॅक्शन. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. a मीन्स बेस. इथं काय आहे? p हा बेस आहे आणि पॉवर काय आहे? 3 मायनस 13. That means p is equal to minus 10. Is it clear? 3 minus 13, that means minus 10. Then next fourth example is x raised to 10 divided by x raised to 10. इथं जर आपण बघितलं तर बेस सेम आहे. सो आपण लॉ कुठला अप्लाय करणार आहोत? a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. Is it clear? म्हणजेच काय होईल इथं? a म्हणजे बेस, दॅट मीन्स x, and 10 minus 10. m minus n, दॅट मीन्स 10 minus 10. दॅट मीन्स काय होणार आहे? x raised to 0. Is it clear? आणि कोणत्याही नंबरची पॉवर 0, दॅट मीन्स काय येणार आहे? त्याचा ॲन्सर हे अजून एक लॉ आहे. कोणत्याही नंबरचं जर पॉवर 0 आला तर त्याचं ॲन्सर हे 1 येत असतं. हे रिझन काय आहे? a रेज टू 0 इज इक्वल टू 1. सो आपला ॲन्सर काय येणार आहे? 1 येणार आहे. हेच आपण दुसऱ्या मेथडनी पण 1 कसं येते ते पाहूया. हां, एक्स रेज टू 10 इज इट क्लिअर डिवायडेड बाय और करतोय आपण इथं एक्स रेज टू 10 डिवायडेड बाय एक्स रेज टू 10. हे आपले गिवन एक्झाम्पल आहे. आणि डिवायडेशन म्हटलं की आपण व्हर्टिकली पण अरेंजमेंट करू शकतो. म्हणजे याची व्हर्टिकली अरेंजमेंट कशी होणार आहे? एक्स रेज टू 10 अपॉन एक्स रेज टू 10. इज इट क्लिअर? तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्हीकडे सेम नंबर्स असतील तर ते एकमेकांना काय होतात? कट होतात. आणि कट झाल्यामुळे ॲन्सर काय येणार आहे आपलं? 1 अपॉन 1. दॅट मीन्स 1 ओनली. इज इट क्लिअर? सो या मेथडनी केलं तरी ॲन्सर सेम येणार आहे. आणि हा एक मोस्ट इम्पॉर्टंट आपला इंडायसिसमधला लॉज आहे की कोणत्याही नंबरची 0 पॉवर असेल तर त्याचं ॲन्सर हे 1 येत असतं. सपोज इथं 5 रेज टू 0 जरी आलं असतं तरी ॲन्सर हे 1 आलं असतं. इज इट क्लिअर? म्हणजे कोणत्याही नंबरची 0 पॉवर म्हणजे ॲन्सर 1 येत असतं. हा एक इंडायसिसमधला लॉ आहे. देन सी दी सेकंड क्वेश्चन, फाइंड दी व्हॅल्यूज. तर आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. फर्स्ट आपलं एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल इज -7 रेज टू 12. -7 रेज टू 12 डिवायडेड बाय -7 रेज टू 12. इज इट क्लिअर? तर बेस सेम आहे. सो आपण लॉ फॉलो करू शकतो. a रेज टू m डिवायडेड बाय a रेज टू n इज इक्वल टू बेस ॲज इट इज आणि पॉवरची सबस्ट्रॅक्शन. सो इथं जर आपण बघितलं तर बेस काय आपला? -7 आणि m मायनस n, दॅट मीन्स 12 मायनस 12 काय येणार आहे? -7 रेज टू 0. इज इट क्लिअर? आणि आत्ताच आपण काय पाहिलं? कोणत्याही नंबरचा, दॅट मीन्स a रेज टू 0 इज इक्वल टू 1. कोणत्याही नंबरची 0 पॉवर ॲन्सर हे 1 येत असतं. सो याचा ॲन्सर काय येणार आहे? -7 रेज टू 0. दॅट मीन्स ॲन्सर इज 1. इज इट क्लिअर? हा लॉ आहे. ॲन्सर आपलं 1 आलेलं आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल 7 रेज टू 5. 7 रेज टू 5 डिवायडेड बाय 7 रेज टू 3. म्हणजेच काय? बेस सेम आहे आणि डिवायडेशन आहे. सो आपण लॉ फॉलो करू शकतो. a रेज टू m डिवायडेड बाय a रेज टू n इज इक्वल टू a रेज टू m मायनस n. दॅट मीन्स a आपला 7 आहे. सो राईट 7 अँड m मायनस n, दॅट मीन्स 5 मायनस 3. इज इट क्लिअर? सो हे काय येणार आहे? 7 रेज टू
2 दॅट मीन्स 7 स्क्वेअर. इज इट क्लिअर? आणि आपल्याला क्वेश्चन आहे फाइंड दी व्हॅल्यू. सो a रेस टू 2 दॅट मीन्स 7 रेस टू 2 दॅट मीन्स 7 स्क्वेअर. म्हणजेच काय 7 हे मल्टिप्लिकेशनमध्ये 2 टाइम्स आहे. सो वी कॅन राईट 7 इंटू 7. इज इट क्लिअर? आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो 7 2 टाइम्स. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 7 इंटू 7 इज इक्वल टू 7 इंटू 7. हां काय येणार आहे 49. इज इट क्लिअर? आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे, त्याच्यामुळे आपल्याला फायनल आन्सर हे काढावं लागलं आहे. द नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल इज 4/5 cube 4/5 cube divided by 4/5 स्क्वेअर. तर इथं सुद्धा 4/5 हा बेस आहे. सो a raised to m divided by a raised to n is equal to a as it is पॉवरमध्ये सबट्रॅक्शन. सो आपला बेस काय आहे a मीन्स बेस 4/5 आणि 3 - 2. इज इट क्लिअर? म्हणजेच काय होणार आहे 4/5 ॲज इट इज आणि 3 - 1 म्हणजे 1 आणि 1 पॉवर म्हणजे तो नंबर इटसेल्फ स्वतःच येणार आहे 4/5. म्हणजेच काय 4/5 हा 1 टाईममध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. म्हणजे 1 टाईम म्हणजे तोच नंबर येणार आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट हे आन्सर आहे. देन नेक्स्ट फोर्थ वन 4 raised to 7 4 raised to 7 divided by 4 raised to 5. दॅट मीन्स बेस सेम आहे. सो आपण इंडायसिसचा फॉर्म्युला ॲप्लाय करू शकतो. a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. सो आपला a काय आहे 4 म्हणजे बेस 4 आहे आणि आता 7 - 5 म्हणजेच काय होणार आहे 4 स्क्वेअर. इज इट क्लिअर? 4 स्क्वेअर म्हणजेच काय 4 हे 2 टाइम्स. 4 स्क्वेअर मीन्स जेवढी पॉवर असते तेवढ्या टाइम्स आपण ते मल्टिप्लिकेशनमध्ये घेत असतो. तर 4 4 16. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. सो या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण कोणता फॉर्म्युला यूज करा. सिम्पली जर बेस सेम असेल आणि त्यांच्यामध्ये जर डिवायडेशन असेल तर बेस ॲज इट इज राहतो आणि ज्या पॉवर्स असतात त्यांच्यामध्ये काय होत असतं सबस्ट्रॅक्शन होत असतं. आणि लास्ट प्रॅक्टिस सेटमध्ये आपण काय पाहिलं बेस सेम असेल आणि त्यांच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर बेस ॲज इट इज राहतो आणि या ज्या पॉवर आहेत त्यांच्यामध्ये ॲडिशन होत असतं. इज इट क्लिअर? हे 2 लॉ आपण फॉलो केलेले आहेत. सो इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.